गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघू काय आहे आज बाळा. पालखी कुठं कुठं जायची तुमची पालखी? दत्त मंदिरापाशी होय. आणि इकडं सर बरं कशी दिसते या बाया. कुणी घातली साडी? म्हणजे मम्मी येते वय घालाय साडी? हा ज्ञानूनी घातली ना. मग खरं सांग की ज्ञानूनी घातली म्हणून. ज्ञानूने घातली त्याच्यावरती ब्लाऊज आणि काय ती मेकअप बाया. कोणाचं घातलंय ती? ती हा हो ना. बर जा ज्ञानूला ना आणून लावून द्या बरं. त्यांनी दोघींनी कसल्या साड्या घातल्यात बघू दी. हा हा लवकर त्यांना म्हणा उरक अण्णा थांबला या तुमच्यासाठी. त्याला कॉलेजला केव्हा जाणार त्यो? आणि आज थोडं उघडीक दिली पावसाने सकाळ सकाळ. मस्त वातावरण झाले. 7 वाजले त्याने ओराटले. गाईच्या झालोठी झालेली मस्तपैकी आवरून ती बघती माझ्याकडे का तर तिला धार काढून चराय नेऊन बांधायची आहे. मस्तपैकी बापूंना चहा दिला. ते अन्न आलं तर त्यांना ढोबळी मिरची चिरली. आता मिरची करते मस्तपैकी बिना तेलाची. तर लसूण सोलायला घेतलाय. कितले दूध वतले धार काढायलाचे. बापूंना जायचंय कुठतरी. बापू म्हणलं आधी धार काढ. मग म्हणलं आता मिरची घालावी करायला आणि धार काढायला जावं. मिरची आता मस्तपैकी तेलात वापरायला टाकली. आता जाळ थोडासाच आहे, काही लय नाही. तर धार काढून येवस्तोर वापलन चांगली. थोडा बारीक जाळावरती ठेवलेली. आणि कणिक मळायची होती पण म्हणलं आल्यावरतीच मळावं. बापूंला उशीर झालाय, जायचंय ना रानात. छान असं जाळ बारीक आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही. आता हेच पण बघा वातावरण कसं झालेलं आहे मस्त. ऊन काय कालच्या धरण म्हणजे 4-5 दिवस झालं ऊन काय नाही. पाऊसच येतोय रोज रोज रोज. तुम्हाला तर मी दाखवते पाऊस येतोय त्याच्यामुळं. अजून इथलं झाडायचं राहिले. एक 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 काम आवरावं लागते पटापटा. धाराचं आधी महत्वाचं या. त्यांना चरायला नेऊन बांधलं म्हणजे चरत्यात. नाही तर मग काही टिपकंही आलं म्हणजे त्यांना खाता येत नाही. सगळं दैवारचं आहे ना. आता वाईट दैवार सगळे असं हटले धडकले. वारं सुटले ना सकाळपासून त्याच्यामुळं. बलाचं काय झालं काय माहिती. म्हणून बटन बंद व्हाय नाही चालू व्हाय नाही. लाईट चालूच राहते. बंद चालू होत होती पण चालत्या काय झाले काय माहिती. चढ बघतील ती आल्या 2 दिवसानं. लाईटीच्या लई नादी लागत नाही आपण. बापूंला पण काय बापून काय बघत लाईटीचं लई मला नाही माहिती कुठं काय जोडले कुठं काय जोडले. चट तापला ते आल्या मग. त्याच्यामुळं नाद नाही करायचा लई लाईटीचा. चट कसं असेल तसं असेल. कुठनं कसं जोडलेलं आहे कसं काय झालेलं आहे काय माहिती नाही. ए अण्णा उशीर झालाय जा लवकर. कॉलेजला उशीर होईल. पोरींचं का उरकते काय माहिती. कसा काय मेकअप केलाय काय माहित नाही. पण दाखवते मी तुम्हाला त्यांचा पण व्हिडिओ काढून. त्यांची पण शाळेत पालखी या. चिवच्या शाळेत पण पालखी. मग ती आली होती म्हणून तिचा मी व्हिडिओ दाखवला. ज्ञानेश्वरी मोबाईलमध्ये बघून बघून येईन. आणि मग शाळेला सुट्टी असली ही नसले की तीच काम. मेकअप करायचा, ती विण्या घालाय शिकायचं, साड्या नेसाय शिकायचं. तीच उद्योग असतो आम्हाला. दुसरं काही कामच नाही. सर माशा झटक तुझ्या अंगावल्या सगळ्या. माझ्या नको झटकू. सर माग चल 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 लवकर हो तुझ्या जागेवर चल. उठा मॅडम जायचंय का नाही चरायला? ओलच होतंय सगळीकडून. आता कसे रोज झिम चिकचिक चालू आहे म्हणलं की वाळत नाहीत लई जागा. तर इकडचं काय एवढं भिजत नाही. आता वर ही पत्रा टाकलेला आहे म्हणून आम्ही
झाडं मुसाईत झाडाची सावली आहे, पण पावसामुळे ह्याच्यामुळे पत्रा टाकलेला आहे, दुसरं काही नाही. नाहीतर गाईला आमच्या सावलीची गरज पण नाही. ह्या लिंबाच्या झाडांची इतकी गार आणि इतकी दाट सावली ना, उन्हाळ्यात ह्याच्यात तिला ऊन असं जाणवतच नाही आमच्या गाईला. एकच गाई ठेवलेली मस्त, आता वारं सुटलेलं आहे. पण धार मात्र मला पटकीने काढून जावं लागेल, नाही तर मिरचीचं व्हायचं कसं तर तिकडं तवर. मग बारीकच जाळ लावलाय, पण लागला जास्त कमी जाळ म्हणजे मग काय करता. गेल्या वर्षी सगळं इकडं पाणी होतं, ह्या वर्षी पाण्याचं काय गॅरंटी नाही, येते का नाही पण माहित नाही. हाय सर माग, चल हट, हिला काय हाय सुसाना या, चल. असू द्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा शुभ सकाळ. बाय सगळ्यांना. तुम्हाला पुरींचा पण व्हिडिओ दाखवते काढून. आल्या आल्या आधी जाळ लावला, जाळ इजला होता चुलीचा. अजून मिरचीला काहीच नाही झालं, चांगली वापरली नाही तेलात, आणि धार पण काढली. हे आताचं दूध आहे, हे रातचं दूध मस्तपैकी. बापूंची झालेली दिसते आंघोळ बाहेर. बापू झाली धार, तू आणि गाली का मिरवत अयो अजून तुम्ही इथंच आहे सगळी. काय ग हा, काय राहिलं काय जण. असं तर बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे. चला तर, पुरींचं काय उरका नाही, उरकल्यावर तुम्हाला मी दाखवते. मिरची एकदा हलवावं लागेल, आणि दूध ओतून पळत जाऊन गुरं बांधून येते.